नाही, तयारी असं काय नाही. तुम्हाला जसं कोड आहे तसंच मला पण आहे, की शेवटी छत्रपतींची साथ आहे, आशीर्वाद आहे, आणि त्या बळावरती मी करतो. त्रास होतो, नाही असं नाही. एक आहे की 10-12 दिवस मी आधीच अन्न तोडतो, कमी कमी करतो. मी जेवत नाही जास्त. त्रास होतो शेवटी. नाही दाखवता येत नाही चेहऱ्यावरती. पण आता उद्यापासून उपोषण सुरू होतं, तुम्ही आज जेवणार नाही दिवसभर थोडं काही? नाही, थोडं जेवतो ना, जेवलो मगाशी जेवतो, परंतु 10-12 दिवस आधीच अन्न कमीच करावं लागतं. कमी कमी करा. कमीच करावं लागतं. बरं, कितवा दिवस असतो उपोषणाचा? की 1 दिवस झाल्यानंतर, 2 दिवस झाल्यानंतर, 3 दिवस झाल्यानंतर की त्रास व्हायला सुरू होतं, कारण शरीर आपलं ऐकत नाही. 3-4 दिवशी लय आग होती. शेवटी पाणी नसतं ना शरीरात, पाणी नसतं, मग इतकी प्रचंड आग होती ना, ती नसती सांगायसारखी. ते लोकांना पटणार नाही, पण मला ज्यावेळेस वाटतं ना आपलं काही खरं नाही आता, त्यावेळेस मी छत्रपतीच्या पायाला हात लावतो. हा, मी ते प्रश्न तुम्हाला विचारणार होतो की मी 7-8 उपोषणामध्ये बघितलं की तुम्ही छत्रपतींच्या पायाला हात लावून बसता, बराच वेळ बसता, 2 तास 3 तास. काय ऊर्जा भेट? गार पडतं शरीर थोडंसं, आणि मरायचंच तर छत्रपतीच्या पायाला हात लावूनच मरायचं, पण हटायचं नाही. लढताना काटकसर नाही करत मी समाजासाठी, पुऱ्या ताकदीनं लढतो. बरं, काय त्रास होतो नेमका शरीरात? काय त्रास? काय नसतं ना, पोटात अन्न नाही, पाणी नाही, प्रचंड आग होती, जाळ झाल्यासारखं. ते का आता खूप भयंकर वेदना असतात दादा त्या.